नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बृहमुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी लिपिक पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 1846 जणांची पदभरती असणार आहेत. यामध्ये गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जी नवीन सुधारित जाहिरात आहेत त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण सुरू करूया. वखत मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो, महानगरपालिका आयुक्त मंजुरी क्रमांक यामध्ये कार्यकारी सहाय्यक पुरुषी नाम लिपिक यांची 1846 यांची पदभरती होती. यामध्ये मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक यांची पदभरती नव्याने करण्यात आलेली आहे. ह्या वेबसाईटद्वारे portal.mcgm.go.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर 20/8/2024 रोजी सार्वजनिक वृत्तपत्र व मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिराती अनुषंगाने 20/8/2024 ते 19/9/2024 पर्यंत कालावधीत कार्यकारी सहाय्यक पुरुषी नाम लिपिक पदासाठी प्रवेश शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुनश्च एकदा आवश्यक अर्ज करायची नाही. म्हणजे या ठिकाणी जे पहिले अर्ज केले त्यांनी पुन्हा या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही किंवा करू नये. त्याचबरोबर या ठिकाणी नाव आहे कार्यकारी सहाय्यक, पेमेंट असणार आहे 25,500 ते 81 दरम्यान आणि 12 वर्षाच्या जागा आहेत 1846. गट क यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहेत अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड इमप्र विमब SCBC आणि EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. मित्रांनो, एकूण जागा बघितल्या मित्रांनो, एकूण अनुसूचित जातीसाठी 42, जमाती 150, विजा 49, बज 54, बज क 39, बजड 38, विमप्र 46, इमव 452, EWS 145, SCBC 185 आणि ओपन 506 जागी पदभरती असणार. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं आरक्षण असणार सर्वसाधारणसाठी 704 जागा, महिला 30%, 566, 556 जागा, माजी सैनिक 278, प्रकल्पग्रस्त 92, भूकंपग्रस्त 38, खेळाडू 92, अंशकालीन पदवीधर 186 अशा एकूण 1846 जागी पदभरती असणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हँडिकॅपसाठी सुद्धा आरक्षण असणार आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर टीप आहे मित्रांनो, जाहिरातीमध्ये भरतीमध्ये जाहीर केलेल्या जागेची रिक्तमध्ये या ठिकाणी वाढ किंवा भरतीमध्ये जाहीर केलेल्या पदाची वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांचे संख्येत बदल करण्याचे हे अधिकार हे BMCला असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी PDF मध्ये दिले आहेत. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकतात. यामध्ये तुम्हाला सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर एक आरक्षण आहे मागास वर्गातील उमेदवारांना खुला प्रोग्राममध्ये अर्ज भरण्याकरिता मुभा राहील, परंतु एकाच उमेदवाराने एकापेक्षा अर्ज विचारात घेतले जाणार. म्हणजे तुम्ही एकच फॉर्म या ठिकाणी भरू शकता. त्याचबरोबर एका उमेदवाराने एकाच पदाकरिता अर्ज करत असल्यामुळे एकापेक्षा जास्त नोंदणी असल्यास तुम्हाला या ठिकाणी कोणतीही फी मागं मिळणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी शेवटची जो फॉर्म आहे या ठिकाणी तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुमची एज्युकेशन होती ही महत्त्वाची एज्युकेशन आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुम्ही विज्ञान त्याचबरोबर वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम पदवीधर असणं आवश्यक राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी 10वी आणि डिग्री कोणतीही चालू शकणार. त्याचबरोबर पहिले काय होतं की पहिल्या प्रयत्नामध्ये ही अट रद्द करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी ही 100 गुणाची असणार आहेत. त्याचबरोबर 12वी सुद्धा 100 गुणाची तुम्ही पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 100 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र असणं आवश्यक राहणार आहे आणि MSIT सुद्धा या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक राहणार आहे. ही होती मित्रांनो एज्युकेशन. त्याचबरोबर वयोमर्यादा मित्रांनो, वयोमर्यादा असणार 20/8/2024 रोजी तुमचं वयोमर्यादा असणार 18 ते 38 वर्ष आणि कास्टसाठी मित्रांनो 63 वर्ष तुमचं या ठिकाणी चालू. त्याचबरोबर यामध्ये ओपनसाठी 18 ते 38, मागासवर्ग 43, माजी सैनिक निवृत्तीनंतरची 3 वर्ष तुमचं चालू शकतं, भूकंपग्रस्त 45, प्रकल्पग्रस्त 45, खेळाडूंसाठी 43 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला निवड प्रक्रियामध्ये या ठिकाणी तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुणांची तुमची एक्झाम होणार आहेत. यामध्ये मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य आणि बौद्धिक चाचणी तुमचं असणार आहेत. 100 मिनिटांचा तुमचा कालावधी असणार आहे ह्या एक्झामसाठी. ह्या एक्झाममध्ये तुम्हाला ही एकच एक्झाम असणार आहे. ह्यानुसार तुमचं मेरिट लागून या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये तुमचे जसं मेरिट वाढेल तसं तुम्ही मार्क या ठिकाणी घेतली जाणार आहेत आणि समान स्कोर झाल्यास
यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादेनुसार तुमच्या क्रमवारी या ठिकाणी घेतली जाणार, म्हणजे जे सिनियर सिटीजन असतात त्याची या ठिकाणी घेतली जाणार. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी TCS मार्फत या ठिकाणी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये नॉर्मलायझेशन पॅटर्न या तुमचा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मित्रांनो 21/9/2024 पासून ते नवीन ऑनलाईन अर्ज 11/10/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता. फी असणार आहे मित्रांनो 1000 रुपये फी असणार आहे. आणि मित्रांनो फी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंडेबल फी असणार आहे. ओपनसाठी 1000 आणि कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहे. फी मित्रांनो डेबिट कार्ड नेट बँकिंग फी मित्रांनो नेट बँकिंग किंवा UPI थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स आणि एक्झाम सेंटर सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे, तसे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले की कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, काय नेमकी प्रोसेस आहे, ही सगळी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो व्हिडिओ एखादा नक्की पहा. ओके, तर होती मित्रांनो मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.